बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी। राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळतेय। नागपुरात साखरेचा दर 70 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। दरवाढीमुळे सर्व गोड खाद्यपदार्थांचे दर वाढणार आहेत। सर्वच गोड पदार्थांचे दर 10 ते 12% वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि इथलाच आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। ऐन सणासुदीच्या तोंडावरती साखर महाग झाल्यामुळे जे आहे ते गोड खाद्यपदार्थ आता महागणार आहेत। सोबतच रोज लागणारा सकाळचा चहा देखील आता महागण्याची शक्यता आहे। आपण अशाच एका हॉटेलमध्ये जिथे आपण पोहोचवतो की जे मिठाई असतील, चहा असतील, जिलेबी असतील, जे सध्याचे दर आहे त्यामध्ये कुठून कुठेतरी आता साखर महाग झाल्यामुळे 10 ते 20 रुपयाने जे आहे ते या मिठाईमध्ये या जिलेबीमध्ये जे आहे ते दर वाढवले जाण्याची शक्यता आहे ते हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त केली जाते। आपल्यासोबत स्वतः हॉटेल व्यावसायिक आहेत। काका काय सांगणार, ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर कुठेतरी महाग झालेली आहे, काही गोड जे खाद्यपदार्थ त्या संदर्भात दरवाढी करण्यासंदर्भात काही विचार वगैरे केला आहे? दर वाढवाच लागेल ना, कारण का आपल्याला धंदा करायला बसलेलो आहे तर काहीतरी आता आमच्याकडे त्यांनी 25-30 लेबर आहे, त्यांचा पण पोटाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे 20-25 रुपये 30 रुपये वाढवणार होतात किलो मागे। सामान्य नागरिक म्हणून म्हणजे साखर नाही तर सणासुदीच्या काळात एवढं जे गोष्टीवर महागाई होऊन राहिली, जे साखरेपासूनच सगळं तयार होते, मिठाई झाली, बर्फी झाली किंवा लाडू झाले किंवा काही सामान्य माणसाच्या अपेक्षेप्रमाणे म्हणजे अपेक्षेमध्ये आहेच नाही। जे सणाचं काही करतो म्हटलं गोडधोड त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे जाते। त्यामुळे सणासुदीच्या तोंडावरती कुटुंबामध्ये नेणारा खाद्यपदार्थ आता दर महागल्याने कुठं ना कुठेतरी आपल्या बजेट प्रमाणे खरेदी करू अशा पद्धतीची भावना आता सामान्य ग्राहकांकडून जे आहे ते व्यक्त केली जात आहे। सोशल मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।